नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 28 ऑगस्ट. आज आपण 4:30 वाजताच निघालो होतो, पण टार्गेट पूर्ण करता करता राहिलं, कारण हेवी जाम. सगळीकडं ट्रॅफिक, चाकणला ट्रॅफिक, खराडीला ट्रॅफिक. तर ब्लॉगमध्ये बघा की आपला ट्रॅफिकमुळे किती वेळ जातो बिझनेसमध्ये करताना, आणि त्याचा इफेक्ट कशा प्रकारे होतो की ट्रॅफिक जर असेल तर त्याचा इफेक्ट आपलं जे टार्गेट आहे त्याच्या हिशोबाने किती होईल. तर ब्लॉग मध्ये बघा, आवडेल तुम्हाला. फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे उबेरकडनं एअरपोर्टची, मोशीच्या अलीकडेच स्पाईन रोडला. 4 किलोमीटर पिकअप आहे. तर आता कस्टमरनी कॅन्सल नाही केली पाहिजे. फक्त आलोय आपण 2 किलोमीटर तर पुढं. टाइम झालाय 4:47. तर बघूया, आपल्याला घरापासूनच डायरेक्ट राईड भेटली. घराच्या इथनं थोडं पुढं आलो असेल अर्धा किलोमीटर, लगेच एअरपोर्टची राईड दिसली. आपण ऍक्सेप्ट केली आहे. आता फक्त कॅन्सल नाही झाली पाहिजे. फेअर तर 10 रुपये प्रमाणेच आहे. 230 वगैरे काहीतरी दाखवला होता, पण ठीक आहे, हरकत नाही. आपण घेऊया उबेरकडनं फर्स्ट राईड. आपण आलो एअरपोर्टला. कस्टमरचं बिल झालं 304 रुपये. आपल्याला दिले 222 रुपये. पण आता त्यात अशी गंमत झाली का, पुढची म्हणजे स्क्रीन फक्त मी असं हे करत होतो की मला किती भेटले म्हणून. तेवढ्यात एक राईड आली आणि क्लिक झालं. आता ती राईड नेमकी कुठली आपल्याला माहित नाही. आपल्याच्याने एक्सेप्ट झाली आहे, आणि इथं एअरपोर्टच्या इथनं हे नाही करू शकत कॅन्सल केलं तर आपलं रेटिंग खराब होईल. सो आता घेतली आहे. 200 काहीतरी दाखवलं होतं मला असं वाटतंय, पण आता नेमकी आता राईड कुठली आहे, 10-12 किलोमीटरच असेल 200 म्हणल्यावर. पण आता अननोन लोकेशनला चाललोय आपण, न बघता. लेडीज आहेत, कॉल केलता पण विचारला नाही परत. ते असं कसं काय तसं कसं काय, त्यामुळं मग आपण विचारलं नाही. तर राईड निघाली पाषाणची, पण रेटचा इश्यू झाला. 350 रुपये कस्टमरकडनं घेतलेत, मला 199 रुपये दिलेत. म्हणून ती राईड आहे ना, बघायच्या आधीच ती एक्सेप्ट झाली. आता कॅन्सल पण नव्हती करता येत. ठीक आहे, 199 रुपये भेटले. तर आपण आलोय पाषाणला. बाणेर पासून सरळ एक रस्ता जातो आणि पाषाणला आपण लेफ्ट मारतो. तर तिथनं काहीतरी 3-3.5 किलोमीटर होता. आता इथनं राईड भेटते का नाही भेटत डाऊट आहे मला थोडासा. तर बाहेर जाऊन ओला आणि रॅपिडो चालू करतो आणि बघूया. आता इथनं जरी भेटलं तरी पिकअप थोडा दूरचाच भेटणार आहे माझ्या हिशोबाने. तर आता इथनं कुठं जातोय मी, परत स्टेशन रोडला जातो, युनिव्हर्सिटी रोडला का कुठं बघूया. किंवा मग इकडनं पाषाणला पुढं गेलो तर तिकडं थोडंसं गुगल का करावं लागणार आहे आज, कारण आपली राईड घेताना चुकली आहे ही. आणि फेअर पण उबेरवाल्यांनी बरोबर आपल्यासोबत शाळा केली. 350 रुपये घेतले, 150 रुपये कमिशन कट केले. ठीक आहे, हरकत नाही. आपण मेहनत करायची आणि यांची खिशे भरायची. ठीक आहे, बघूया. आपण रॅपिडो आणि बाकीचे ॲप ओपन केले. तर रॅपिडोकडनं आपल्याला पुणे स्टेशनची राईड भेटली. 2 किलोमीटर कस्टमरला 155 रुपये दाखवले. आपण एक्सेप्ट केली आहे. आणखीन एक आली होती शिवाजीनगर बस स्टँड, पण ती भावधनपासून होती, 4-4.25 किलोमीटर लांब. तेवढ्या लांबपेक्षा ही परवडल नाही. इथले 2 किलोमीटर जाऊन स्टेशन जाऊन पटकन स्टेशनपासून आपल्याला राईड भेटल. तर चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. रॅपिडोची राईड कंप्लीट झाल्यानंतर आपण स्टेशनला आलो. तिथं फ्रेश झालो. तिथनं आपण परत फिरून स्टेशनच्या मेन रोडला थांबलो. तर तिथनं बराच वेळ झाली, उबेर काय पडत नव्हती. तर नंतर मग एक राईड आली आपल्याला चाकणची, मुक्तेवाडी. ती काहीतरी OTPचा विषय झाला होता, तिथं प्रॉब्लेम येत होता, घेत नव्हतं ॲप. तर मग आपण स्वतः कस्टमरला बोललो की डायरेक्ट तुम्हाला सोडलं तर चालेल का, हे उबेरचं नका करू, डायरेक्ट तुम्हाला सोडतो. कारण त्यांचं ते इश्यू येत होता काहीतरी मोबाईलचा. तर ठीक आहे म्हटलं. मग आपण त्यांना जेवढी अमाऊंट तिथं दाखवली तेवढी अमाऊंट आपण कस्टमरकडनं घेतली. 460 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपण आहे आता चाकणला. चाकणपासनं जाताना ट्रॅफिक आहे पुढं चौकात, मेन चौकातला, पहिलं चौकात चाकण. तर तिथनं आता कस्टमरला सोडून चाकण चौकातनं 700 मीटर 600 मीटर काहीतरी आतमध्ये होतं. तिथनं आपण सोडून परत आता आपण मोशीच्या साईडला निघलो, कारण इथं काय राईड वाजली नाही आणि इथं वेट करण्यात पण काय पॉईंट नाही. सकाळ पडायची तर पटकन पडते, नाही तर मग राईड नाही पडत. मग आपण मोशी साईडला निघलोय. एक 2-4-5 किलोमीटर काय जावं लागेल, पण राईड येऊन जाते, पुढून जाते. तर 460 आणि 520 असं काहीतरी. तर आपलं 900-950 आपलं अर्निंग झालेलं आहे. इथं जाता जाता आता आपण CNG भरून घेऊ. आलोय इथं तर मग कशाला, नाही का, रोडलाच आहे. तर CNG भरून घेऊ आणि बघूया पुढे राईड कोण देते आपल्याला. तर मोबाईल परत आपला हँग मारतोय वाटतं. तर ठीक आहे, बघूया आता होती कसे.
तर टोटल आपली झाली 1052 रुपये. उबेरचे झाले 437, 460 प्रायव्हेट आणि 155 रॅपिडो. टोटल असं आपलं अर्निंग झालं 1052 रुपये. गाडी चालली 86 किलोमीटर आणि टाइम झालाय 8:13. आपण सकाळी लवकर निघलोय. फक्त आता इथनं कनेक्टिंग राईड आपल्याला व्यवस्थित भेटली पाहिजे. तर बघूया. बघा, शेवटी आपल्याला राईड नाही पडली. आपल्याला तसंच यावं लागतंय. भोसरीपर्यंत आपण वाट बघत थांबत आलो तरी राईड नाही पडलेली. शेवटी आता आपण भोसरीतनं आपल्याला, मला माहिती पिंपळे सौदागरलाच जावं लागणार आहे आपल्याला. एक राईड आली होती खराब वाडीची, दुसरी आली इथनं भोसरीत बसल्यानंतर चाकण MIDCची. म्हणजे तिकडनं आलोय तर तिकडचेच राईड येतात. आता 2 राईड पडल्या, पण तिकडं म्हणजे चाकडला ट्रॅफिक आहे परत, आणि येताना परत राईड नाही भेटत. जाताना राईड आहेत, येताना राईड. आता जसं मी आता आलोय पुणे स्टेशन पासून, नशीब ती राईड आपल्याला प्रायव्हेट भेटली, नाहीतर आपल्याला 300-350 रुपये भेटले असते. 100 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटल्यामुळे हे रिटर्न जे आलो आपण त्याचं काही वाटलं नाही मला. नाहीतर मग एवढी मेहनत घेऊन आपण गेलोय, तास घालवला, आणि येताना तास जातोय जवळपास 2 तास. ठीक आहे, आणि किलोमीटर पण झाले ना आपले परत, ते लेवल तेच झाली. त्याच्यामुळं ठीक आहे, हरकत नाही. एखादी राईड जरी पडली असती ना आपलं काम झालं असतं, भले छोटी का असतं ना, पण ती आलीच नाही. तिकडनं प्रॉब्लेम होते सकाळचा. ठीक आहे, बघूया. आता इथनं आपण आलोय भोसरी लांडेवाडीमध्ये. आता इथनं आपण बघूया कोणती राईड पडते. आता इकडनं आपल्याला एकतर कासरवाडी नाशिक फाट्याची तिथनं पडल, नाही तर मग पिंपळे सौदागरचा ब्रिजेस क्रॉस करावे लागणार आहे आपल्याला. म्हणजे 1055 जे झाले, आता 100 किलोमीटर झाले. म्हणजे ते रेट जो आहे तो तेच झाला, शेवटी मॅचच झाला. आपण सकाळी लवकर निघलो होतो त्याच्यासाठी, हरकत नाही. पण ठीक आहे, बघूया. पिंपळे सौदागर पासून आपल्याला राईड पडली ही खराडीची. 420 रुपये, 419 रुपये दाखवलं होतं. 24.5 किलोमीटरचे, आणि 2 किलोमीटर का 1.5 किलोमीटर पिकअप होता. तर 26.5 किलोमीटरची राईड. आता मला माहित होतं की खराडीला जायला आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे, पण मी विचार केला, म्हटलं बारीक राईड घेण्यापेक्षा एकच व्यवस्थित, आणि राईड पण आली व्यवस्थित ही खराडीची. तर जाम म्हणजे एवढा जाम लागला, जेवढे ट्रिप टायमिंग होतं त्याच्यापेक्षा माझ्या हिशोबाने 19 मिनिटं 20 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा लागले. आपल्याला 1.5 तास लागले या ट्रिपला. आणि टोटल कस्टमरचं फेअर झालं 545 रुपये. आपल्याला दिले 398 रुपये. तर आपलं टोटल अर्निंग झाले 1450 रुपये. 460 प्रायव्हेट, 155 रॅपिडो, 800 असं काहीतरी आहे पुढं वर. तर ते मिळून आपलं 1450 आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 133.8. टाइम झालाय 10:50. आणि आज आपण लवकर उठलोय सकाळी. पाणी येतं मोटरला सुरू करायला लागते. 1 महिना भाऊ उठतो, 1 महिना मी उठतो. तो भाऊची आता ऑफिस चालू झाले मंडे, सोमवार मंगळवार. तर तो ऑफिसला गेला होता, नाईट असते त्याची. तर मला उठावं लागलं. मी 3 वाजता उठलो, लिटरली 3:10 अलार्म होता माझा. तेव्हापासून मी जागी आहे. ठीक आहे. तर आता इथनं, आणि जाताना पण आपण बघितलं खराडीला ट्रॅफिक. आता इथनं मी मेन परत खराडीला आतून टाकतो पुढं, आणि डायरेक्ट पुढं खराडीला बाहेर पडतो. कारण या चौकातनं बाहेर पडलो तर परत जामला अडकल. तर डायरेक्ट बघू आतून आपण एक सिग्नल आपण क्रॉस करून जाऊ. तेवढ्यात जर राईड पडली व्यवस्थित. एक राईड आली होती आता फुरसुंगीची आली होती, पण तिकडं परत जाणार, तिकडनं परत गुंतून राहणार. ठीक आहे. तर आपण बघूया आता इथनं कुठं जातोय. उबेर चालू आहे, रॅपिडो आणि ओला ऑन करतो. ओलाची तर काही राईड पडतच नाही आपल्या 2-3 दिवस झाले. परत ओलाचं तसंच झालं. आणि येते राईड तर एवढा घाण रेट आहे ना. कधी कधी ओला एकदम मस्त रेट देतात. 2-3 दिवस झाले एवढे 10 रुपये प्रमाणे रेट देते. 10 पण नाहीये. एअरपोर्टला तर 10 रुपये प्रमाणे पण रेट नाहीये. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण कुठे जातोय, करतो तसं अपडेट. आपण आलो शिवाजीनगरला. एअरपोर्ट पासून आपल्याला राईड पडली होती रॅपिडो मध्ये. 256 फेअर दाखवलं. तर 256 12 आणि 2 14 किलोमीटरचे, 14.5 किलोमीटरचे. तर कस्टमरला सोडले आत्ताच. तर आपलं अर्निंग 1450 आधीचं, आणि आता हे 256 मिळून 1706. गाडी चालली 158. टाइम झालाय 12:42.
तर आता आपण FC रोडला आहे बहुतेक. मधनं कस्टमरला सोडले, कॅफे होतं कोणते तरी. तर इथनं आपण आता ब्रिजकडे निघूया आणि बघूया कुठं राईड पडते आपल्याला. तर एअरपोर्टच्या इथनं राईड काय पडत नव्हती. ओलाच्या जे येत होत्या त्या एकदम रेट एवढा घाण होता का नको नको वाटलं. उबेरला 45 कॅप होत्या पुढं. तर राईड काय वाजली नाही तेवढ्यामध्ये. ही 2दा राईड वाजली आता जी आहे. मी विचार केला, म्हणलं ठीक आहे थोडीशी गर्दी आहे, घ्यायला जायला 12 मिनिटं लागतात, पण मग आपल्याला रेट व्यवस्थित भेटतोय. सो मी एक्सेप्ट केली आणि आता कस्टमरला सोडलंय. जाताना ट्रॅफिक लागलं, येताना नव्हतं. आरटीओ वाले आले होते पोलीस, त्यांनी ते सगळं ट्रॅफिक क्लिअर केलं. सो आता अशा प्रकारे आपलं 1700 रुपयाचं काम झालेलं आहे. 1 वाजलाय जवळपास, 1:45. तर आता इथनं ट्रॅफिक, आज ट्रॅफिक मध्ये जवळपास माझा 2 तास गेलेला आहे. नाही तर आपलं आणखी 200-300चं अर्निंग कसं पण झालं असतं, म्हणजे 2000चं आपलं टार्गेट झालं असतं. त्यासाठी मी 4:30ला निघलो आज सकाळी. तर घरी जाऊन झोपणार, डोकं दुखत होतं. खराडीला मी गोळी घेतली, चहा पिला आज 2 वेळा, कारण डोकं धरलं होतं माझं. तर ठीक आहे, बघूया आता इथनं कुठं. आता इथनं ट्रॅफिक मधनं इथनं जरी राईड पडली तरी घेणार कसं, एवढं ट्रॅफिक जाम मधनं जाणार कुठं. तर बघूया. आणि आपले आणखीन एक सबस्क्रायबर मित्र आहे, त्यांनी पण या फील्डमध्ये एंट्री केली आहे. त्यांनी एकाची वॅगनर घेतली आहे चालवायला, 35-65. 35 ज्याची गाडी आहे त्याला 35% आणि 65% विथ CNG यांच्याकडे. तर कालचा फर्स्ट डे होता त्यांचा. तर त्यांच्या जर्नीसाठी आपल्याकडनं शुभेच्छा. तर ते सुरुवातीला ट्राय करतात आहेत, एक्सपिरियन्स घेतात आहेत, नंतरच मग स्वतःची कॅब घेण्याचा विचार करणार आहेत. कधी पण असंच केलं पाहिजे, आधी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आपल्याला जमतंय का नाही, काय त्याच्यामध्ये गोष्टी असतात, काय अडचणी येतात, नेमकं कसं काम चालतं, कोणतं ऍप कसं वापरायचं, कुठं पिकअप करायचा, सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात येतील. नंतर मग समजेल आपल्याच्याने होतंय का नाही होत, का स्ट्रेस येतोय का काम जमतंय. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपल्याला राईड पडते का आपण तसंच निघतोय.